जय स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय. अधिक मास महात्म्य अध्याय 24. मागील अध्यायात द्विज शर्मा ब्राह्मणाचा मुलगा धेनू सेवेमुळं गोदानामुळं ज्याच्या जीवनाचा उद्धार झाला आणि त्याला स्वर्गप्राप्ती झाली ही कथा आपण ऐकली. आता त्याची जी बहीण होती म्हणजेच द्विज शर्मा ब्राह्मणाची मुलगी जी वेशेबरोबर निघून गेली, तिचं पुढं काय झालं, तिच्या जीवनाचं सार्थक कशा प्रकारे झालं याविषयीची कथा या अध्यायात येते. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. ओम नमो आदि नारायणा. विश्वचालका विश्वपालना. चराचर जे का रचना ते जाण तव सत्ते. तेथे मी नमन करता. ही केऊ ती पै असे वार्ता. म्हणून मौन्याची वागलता. चरणी माथा ठेवित कुशळ करावी कविता. हे सकळ तुझी सत्ता वदता आणि वदविता. मनोरथ पुरविता तूची पै. ऐका श्रोते हो संत सज्जन. मागे विप्रकुमर गेला उद्धरुण. सद्गुरु नारायणे कृपा करुण. गोदाने उद्धरिला आता तयाची जे भगिनी. ते तो वेशेने नेली चाळवूनी. तेचे काय झाली करणी. नारायणा मनी ते चिंता. द्विज शर्मा ब्राह्मणाच्या घरी राहायला आलेला नारायण जो या दोन्ही मुलांचा गुरुबंधू होता आणि सद्गुरूप्रमाणेच त्याने त्याच्या मुलाला उपदेश केला आणि त्यामुळंच त्याच्या जन्माचं सार्थक झालं. या नारायणाला आता मुलीची चिंता सतावू लागली. नारायण तिचा शोध घेऊ लागला. शोध घेत घेत तो लक्ष्मण नावाच्या एका प्राचीन नगरीत पोहोचला. त्यानं आपल्या बहिणीला बघितलं. तव लक्ष्मण नामे नगर. असे विस्तीर्ण अग्ने कोणावर. चारी वर्ण अपरंपार. धनदायी सावकार सर्वही. तेथे ती विप्रकन्या पाही. वेशा घेऊन गेली लवलाही. ठेविती झाली निजग्रही. अत्यादरे करुणी. तया नगरी नारायण पाही. अवचट पातला तया ठाई. शोध करिता वेशाग्रही. कळला सर्व वृत्तांत. मग तिचिया ग्रहा पातला. नयनी देखिला विप्रबाळा. मणी म्हणे आहारे कपाळा. हा तव सोहळा केऊता. ग्रही दास दासी अपार. गजरथ वाजी शकट थोर. नाना वस्त्रे अलंकार. तेणे सुंदर शोभली. तिने नारायणाला ओळखलं नाही. तिने त्याला बसण्यासाठी आसन दिलं आणि तुम्ही कोण आहात, कुठून आलात अशी ती विचारणा करू लागली. तेव्हा नारायण तिला म्हणाला, ब्राह्मण कुळात एवढ्या उच्च कुळात जन्म घेऊन तू काय करत आहेस. तुझे आईवडील इतके पुण्यवान होते. तुझ्या भावाची दशा किती वाईट झाली. हा नरदेह एकदाच मिळतो. या जन्माचं सार्थक तू करून घ्यायला हवं आणि तू हे काय अधम कार्य करत आहेस. आता जरी तू हे सर्व सुख उपभोगत असली तरी यानंतर होणाऱ्या ज्या नरक यातना आहे त्या मात्र तुला कदापि सहन होणार नाही आणि त्यावेळी तुझ्याकडं फक्त पश्चातापच असेल. असा उपदेश केल्यानंतर तिने नारायणला ओळखले. हा तर माझा गुरुबंधू नारायण. आणि मग ती त्याच्या गळ्यात पडून रडू लागली. हा तव माझा गुरुबंधू. म्हणून चाकटली ते वधू. काही न बोलेची अनुवादू. मौनेची वंदिले तयाते. सद्गतीत परम अंतरी. होऊन तयाचे चरणधरी. बोलती झाली ते सुंदरी. अति आदरे तयाते. मग मुळापासून समग्र. तयाते सांगती झाली समाचार. म्हणे माझे तव कर्म अघोर. भोगिल्या विन सुटेना. आता कवण उपाया ते करू. केवी उतरेल पैल पारू. कवण भेटेल ऐसा सद्गुरू. नरक घोरू चुके जेणे. हा नरदेह अति उत्तम पाही. तया उपरी ब्राह्मण वर्ण देहो. आहारे जनार्दना शेषशायी. काय हे दैवी महाराजा. ऐसे म्हणून ते वेळी. ढळढळा अशुगाळी. चरणीचे मस्तक मौळी. विप्रबाळीच न सोडीच. नारायणाचे चरण धरून ती म्हणाली, माझे हे जे पापकर्म आहे ते भोगल्या वाचून माझी सुटका नाही. हा नरदेह अतिउत्तम आहे. मी ब्राह्मण कुळात जन्म घेतला, अतिशय उच्च कुळात जन्म घेतला आणि माझ्या नशिबी हे काय आलं. माझ्याकडून आईवडिलांची सेवा झाली नाही. भावाला मी प्रेम देऊ शकले नाही. देवाची पूजा कधी केली नाही, भजन केलं नाही, ब्राह्मण भोजन नाही, कधी कुठला दानधर्म नाही. देवा, कोणत्या अपराधाची मला ही शिक्षा देत आहे असं म्हणून ती जोरजोराने रडू लागली. आहारे दुष्टा चतुरानना. हे काय ओढवले माझी प्रार्थना. हे केशवा हे जनार्दना. यमयातना निवारी हे. ऐसे सद्गतीत अंतरी.
परम घाबरली सुंदरी, तप तप अश्रू गाळी नेत्री, द्रवला अंतरी नारायण. मग तिये ते धरून हृदयी, संबोधिता झाला ते समयी. म्हणे चिंता न करी काही, शेषशायी निवारील. ऐसे आश्वासुनी तिजला, आपण निजासनी बैसला. मग म्हणे सांगेन जे ये वेळा, ऐकसी की राजसे. एरी वदे ते समयी स्वामिया, अमान्य नोहे वचना तुझिया. सांगाल तेच क्रिया, स्वये आचरेन निर्धारे. मग वदे तेव्हा नारायण, म्हणे करी सर्वस्व ग्रहदान. राहे निराळी होऊन, पुढे महिमान देखसी. आप्त सेवक सर्वाते, निरोप देई सकळाते. देऊन त्यांची या द्रव्याते, अर्पी ब्राह्मणाते सर्वही. स्वये करुणिया स्नान, मग पाचारी ब्राह्मण. समग्र ही पूजा करुण, देई लुटून भामिनीये. नारायणाने तिचे अश्रू पुसले आणि तिला म्हणाला, तुला या संकटातून मी नक्की बाहेर काढील, परंतु तुला माझं म्हणणं ऐकावं लागेल. त्यावर तिनं होकार दिला आणि तुम्ही मला सद्गुरूसारखेच भेटले आहात. मला तुम्ही जे सांगाल तेच मी करेल. यावर नारायण तिला म्हणाला, वेश्या व्यवसाय करून तू जे धन कमवलं आहे, हे घर असेल, सर्व धनसंपत्ती असेल, सर्व काही तू दान कर. तुझे दासदासी किंवा येथील जे जे लोक असतील ज्यांच्याकडून तू कधी धन घेतलं असेल, त्यांचं धन त्यांना परत कर. आणि उरलेलं सर्व काही तुझ्या घरासहित सर्व तू ब्राह्मणांना दान कर. उद्या सकाळी स्नान करून संकल्प सोडायचा, आपल्या हातामध्ये उदक घ्यायचं आणि तुझ्याजवळ जी जी संपत्ती आहे ती सर्व तू ब्राह्मण देवाला दान कर. तत्क्षणी आली स्नान करून, पाचारी ब्राह्मण नगरीचे. मग संकल्प करुणी सकळ, ग्रहावरी ठेविले तुळशीदल. गाई म्हशी वाजी कल्होळ, विप्र सकल नेते झाले. दास आणि दासी पाही, द्रव्य देऊनी मुक्त केले तेही. एकाकी एक वस्त्रानिशी पाही, सी नवाई झालीसे. इतुके कर्म सरेतो पर्यंत, नारायणही होता तेथ. मागुता वदे तिये ते, जातो बिराडाते पै आम्ही. आता तुवा एक करावे, एका नेमाते स्वीकारावे. 3 सहस्र द्रव्य घ्यावे, तरीच आतळू द्यावे शरीर. 3 सहस्र अर्पिल जो द्रव्य तू ते, तरीच पूर्वीजे तयाच्या मनोरथाते. नाही तरी स्वस्त बैसे निवांते, मानी वचनार्थ इतुका. द्विजशर्मा ब्राह्मणाच्या मुलीनं नारायण ब्राह्मणांनी सांगितल्याप्रमाणेच केलं. आपली सर्व संपत्ती तिनं ब्राह्मणांना घरी बोलावून त्यांचं आदरातिथ्य करून संकल्प सोडून त्यांना दान केली. ब्राह्मण देखील खुश झाले आणि त्यांनी तिला आशीर्वाद दिला. मग नारायण ब्राह्मण तिथून जाऊ लागला. तो म्हणाला, मी बिऱ्हाडावरती जाऊन मुक्काम करतो. तू आता आणखी एक नियम पाळायचा. तू जो व्यवसाय करत आहे, आता यानंतर 3000 रुपये दिल्यानंतरच तू एखाद्याचे मनोरथ पुरवायचे, नाही तर स्वस्थ बसून राहायचं, काहीच काम करू नको. नारायणाला तिने गुरुच संबोधलं होतं, त्यामुळं गुरुचा उपदेश तिनं सत्यवचन मानून अगदी याच प्रमाणे मी करील असे त्याला ती म्हणाली. याचा परिणाम असा झाला, या वेशेच्या दारावरती जे लोक येत होते 3000 रुपये द्यायला नसल्यामुळं ते त्या ठिकाणी येऊन पुन्हा परत जाऊ लागले. संध्याकाळ झाली. आता ही जी मुलगी आहे ती उपाशी होती. न खायला काही जवळ होतं, न तिच्याकडं आता द्रव्य होतं. नारद मुनींनी हे सर्व पाहिलं आणि ते लगेच ब्रह्मदेवाकडे गेले. सर्व वृत्तांत त्यांना सांगितला. म्हणे विप्रकन्या सुंदर, तियेने आचरावे कर्मजार. तया योग भरावे उदर, हे तव अक्षर स्वामीचे. तरी तियेने सर्वस्व दान केले, अलोट नेमा ते स्वीकारिले. 3 सहस्र द्रव्य देता भले, तरीच घडे रती त्यासी. ऐशा द्रव्याच्या नेमा लागुनी, न देता उपोषित कामिनी. हे मी देखून नयनी, या ठाया आलो असे. ऐसा ऐकता उत्तर, मनी विचारी चतुर्वक्र. म्हणे हे तो कर्व अघोर, घडू आले दिसत आहे. मग उठोनिया झडकरी, 3 सहस्र द्रव्य घेतले पदरी. त्वरे पातला त्या नगरी, अकस्मात द्वारी उभा ठेला. सौदागराचा वेश धरिला, सत्वर उपरीवरी वेधला. बोलता झालासे बोला, नेम ऐकला निजकरणी. नेमयुक्त द्रव्य दिदले, म्हणे मी परतून येतो एवेळे. सिद्धता असो दे सकळ, म्हणून तात्काळ चालिला. ऐसे करून नवाई, गुप्त झाला ठाईचे ठाई. एरी मार्ग लक्षित बैसली पाही, सूर्योदया पावे तो. परी येतान देखे तया ते, उपोषित बैसली तेथे.
नसीबेची द्रव्याते काही केली या जाणपा. नारद मुनींनी जेव्हा ब्रह्मदेवाला या मुलीची करुण कहाणी सांगितली की ही वेश्या जिनं आपलं सर्वस्व दान केलं आणि आता एक नियम तिने घालून घेतला की 3,000 रुपये जो देईल त्याचेच ती मनोरथ पुरवणार आणि 3,000 रुपये देऊन तिच्याकडं कोणी येत नाही, त्यामुळे ती आज उपाशी आहे. सर्वस्व दान करून जर तिच्या नशिबी असं उपोषण येत असेल तर अशा या वेशीसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. हे जाणून ब्रह्मदेव लगेच तिच्या दारी आले. त्यांनी सौदागराचा वेश घेतला, 3,000 रुपये त्या मुलीच्या हातात दिले आणि म्हणाला, मी आत्ता येतो. असं म्हणून ते गुप्त झाले. ती वेश्या ब्रह्मदेवाची म्हणजेच सौदागराची वाट बघत बसली आणि त्या दिवशी तिने काहीच खाल्लं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या ठिकाणी नारायण ब्राह्मण आला. नारायण ब्राह्मणाला तिनं आदल्या दिवशीचा संपूर्ण वृत्तांत सांगितला की एका व्यापारानं मला 3,000 रुपये दिले परंतु तो पुन्हा आलाच नाही. नारायणानं लगेच ओळखलं की ही ब्रह्मदेवाचीच करणी आहे. त्यावर त्यानं तिला उपदेश केला, तू आता एक कर, स्नान करून हे सर्व धन तू ब्राह्मणांना दान दे. त्या मुलीनं देखील क्षणाचाही विचार न करता लगेच स्नान केलं. सर्व ब्राह्मणांना आपल्या घरी बोलावलं, त्यांचं आदरातिथ्य केलं आणि आपल्या ओंजळीमध्ये भरून भरून तिनं सर्व जे द्रव्य होतं ते ब्राह्मणांना दान दिलं. त्या दिवशी देखील ती वेश्या उपाशीच होती. संध्याकाळ झाली. नारद मुनींनी पुन्हा तिची अवस्था बघितली. ब्रह्मदेवाकडे गेले आणि सांगितलं, काल तुम्ही ज्या स्त्रीला 3,000 रुपये दिले होते तिने ते सर्व ब्राह्मणांना दान दिलं आणि आज ती पुन्हा उपाशी आहे. ब्रह्मदेव पुन्हा तिच्या दारी गेले. यावेळी त्यांनी 30,000 रुपये सोबत घेतले. मग उठवणी लवलाही 30,000 द्रव्य घेतले पाही. तात्काळ पातले निजग्रही असे ज्या ठाई वेशाते. जितुके द्रव्य दान दिदले तयाच्या दशगुणित अर्पिले. पाहिजे म्हणून शास्त्र बोलिले यदर्थी घेतले 30,000. आपण जातसे सावकार जुंपोनिया रहंवर. बरी द्रव्य 30,000 पातला मंदिर लवला आहे. ब्रह्मदेव त्या मुलीला म्हणाले, मी एक सावकार आहे. तुझी सुंदरता बघून मी धन्य झालो. हे 30,000 द्रव्य तू ठेवून घे आणि माझे मनोरथ पुरव. त्यावर ती वेश्या म्हणाली की माझा एक नियम आहे, त्याप्रमाणे मी काल एकाकडून 3,000 रुपये घेतले, मात्र तो अद्यापही आलेला नाही. त्याचे मनोरथ पुरवल्यानंतरच मी आपले मनोरथ पुरवू शकते. ब्रह्मदेव चकित झाले. त्यावर ते म्हणाले, चालेल, तोपर्यंत हे जे द्रव्य आहे ते तुझ्याकडेच ठेवू, मी नंतर येईल. असे म्हणून ते त्या ठिकाणाहून गुप्त झाले. त्याच वेळेला नारायण त्या ठिकाणी आला आणि मग नारायण ब्राह्मणाला वेशेनं पूर्ण वृत्तांत सांगितला. नारायण ब्राह्मणानं लगेच ओळखलं ही ब्रह्मदेवाचीच करणी आहे. त्यावर त्याने तिला पुन्हा उपाय सांगितला. उत्तर देतसे नारायण तू ते सांगतो ते करी कारण. तिने तत्काळ स्नान करून विप्रवर्याहंकारिले. मग द्रव्याची भरून झोळी नेती झाली विप्रमंडळी. एरी राहिलेसे निराळी नेत्रकमळी अवलोकित. नारायण ब्राह्मण तिला म्हणाला, हे सर्व द्रव्य तू ब्राह्मणांना दान कर. उद्या सकाळी स्नान करून त्यांना हे सर्व दान कर. गुरुचा उपदेश सत्य मानून तिनं ब्राह्मणांना आपल्या घरी बोलावलं, त्यांचं आदरातिथ्य केलं, पूजन केलं आणि सर्व जे द्रव्य आहे ते त्यांना अर्पण केलं, दान दिलं. आता ही वेश्या सलग 3 रात्री उपाशी होती. तिचं उपोषण झालं होतं. दिवस असताच गेला. नारद मुनींनी हे सर्व बघितलं आणि ते पुन्हा ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाला म्हणाले, 30,000 द्रव्य देखील तिनं दान दिलं. आता मात्र ब्रह्मदेवाला देखील प्रश्न पडला. नारदे निवेदले समग्र घाबरला चतुर्वक्र. म्हणे आता केऊता प्रकार न सुचे विचार काही आता. ऐसे द्रव्य न्यावे कोठवरी ती ते आयुष्य तो शतवरी. प्रतिदिनी आचरता सुंदरी दशपथ द्यावे लागे पै. सांप्रत द्यावे लागे 3 लक्ष. ऐसे वाढता दिवसे दिवस गणती वर्षे शतास. तरी द्रव्यनाश कुबेराचा ऐसे जाणून अंतरी. हंस विमान धाडिले झडकरी म्हणे घेऊन यावी ते सुंदरी. आचरे परी ऐसी हे. ब्रह्मदेव म्हणाले, या मुलीला रोज 10 पटीनं मी द्रव्य देत आहे आणि ही दान करत आहे. असं जर मी करत गेलो हिचं आयुष्य 100 वर्ष आहे. कुबेराचा सर्व खजिना संपून जाईल, मात्र हिचं दातृत्व संपणार नाही. ब्रह्मदेव प्रसन्न झाले
आणि त्यांनी आपल्या दूतांना आज्ञा केली, या मुलीला म्हणजेच या वेशेला विमान घेऊन जा आणि स्वर्गी घेऊन यावं. ऐसे जाणून अंतरी हंस विमान धाडिले झडकरी, म्हणे घेऊन यावी ते सुंदरी, आचरे परी ऐसी हे. आज्ञा होता तत्काळी विमान उतरले भूतळी, तत्काळ दिव्य रूप केली परी विमानी न बैसे ते. म्हणे सद्गुरु नारायण न देखता न येता जाण, न सेवी मी विमान जावे परतून माघारे. मग विमान करुण स्थिर दूत गेले सत्वर, नमुनिया चतुर्वक्र समाचार सांगितला. विना नारायणा वाचुनी विमानी न बैसे भामिनी, मग वदे कमळासनी हेही कहाणी अपूर्व. नारायणा ते ठेविता हेही बरी न दिसे वार्ता, तो ऐसेची वारंवार करिता विपरीत वार्ता हो पावे. ऐसे जाणूनी निजमनी उभयता आणिवले ते क्षणी, वाहुनिया हंसविमानी निजवणी आणिले. त्या वेशेला घ्यायला ज्या वेळेला विमान गेलं, ती म्हणाली मी विमानात बसणार नाही. ज्या सद्गुरूच्या उपदेशानं माझ्या जन्माचं सार्थक झालं, माझा उद्धार झाला, असा तो नारायण ब्राह्मण, ते आल्याशिवाय मी या विमानात बसणार नाही. आणि मग ब्रह्मदेवांनाही समजलं. द्विजशर्मा ब्राह्मणाचा मुलगा आणि मुलगी या दोघांनाही नारायण ब्राह्मणानंच उपदेश केला होता, त्यामुळं त्याला देखील स्वर्गी या विमानात घेऊन यावं असं त्यांनी दूताला आज्ञा दिली. नारायण ब्राह्मण आणि ती वेशा स्वर्गलोकात आले. हा दानाचा महिमा आहे, ज्यामुळं द्विजशर्माची 2 मुलं आणि नारायण ब्राह्मण या तिघांचाही उद्धार झाला. अधिक मासामध्ये, पुरुषोत्तम मासामध्ये दानाचं महात्म्य आपल्या लक्षात आलं असेल आणि म्हणूनच सत्पात्री दान करावं, आपल्याला जमेल तेवढं यथाशक्ती दान करावं. कुठल्याही स्वरूपातलं दान आपण करू शकता. अन्नदान करू शकता, वस्त्रदान करू शकता. कुठलीही गोष्ट दिल्याने वाढते यासाठी आपण दान करावं. परी मुख्य भाव असावा मग पाविजे देवादिदेवा, म्हणून सांगतो तुम्हा सर्वा भावार्थे आचरावा मलमास. जरी सवी सर्वस्वे दान केले तरी तत्काळ पाविजे फळे, संतुष्ट होऊन गोपाळे पद आढळतो पावे. स्वस्ती श्री मलमहात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहर सुत विरचित 24तमोध्याय गोड हा. श्री स्वामी समर्थ. श्रीकृष्णार्पणमस्तु. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय.